तर इकडे नाशिक शिक्षक निवडणुकीमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत अगदी अंगावरती धावून जाणारे विवेक कोल्हे आणि किशोर दराडे हे मतमोजणी केंद्रात चक्क मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळाले। तासनतास त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी सुद्धा रंगल्या होत्या। त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला। महाविकास आघाडीला हुल देण्यासाठीच भाजपच्या विवेक कोल्हे यांना अपक्ष उमेदवारी देण्यात आली होती का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय। कोल्हे यांचा मोठा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना बसलाय आणि या संदर्भात ज्यावेळेला प्रश्न विचारलेला होता त्यावेळेला दराडे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना ही गोष्ट नाकारली आहे। 10,000चा हा फरक आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि विवेक कोल्हे यांचं माझ्यासमोर आव्हानच नव्हतं अशी प्रतिक्रिया ही दराडेंनी दिली। मात्र विवेक कोल्हे यांनी मात्र चांगली कडवी झुंज देताना ते पाहायला मिळाले। ते दुसऱ्या स्थानी राहिले आणि चांगली मतं सुद्धा त्यांनी खेचलेली पाहायला मिळाली। विजय जरी मिळवू शकले नसले तरी सुद्धा ते दुसऱ्याच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले का असा सवाल मात्र आता उपस्थित केला जातोय आणि भाजपनं जाणीवपूर्वक त्यांना अपक्ष उमेदवारी दिली का किंवा अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहण्यास सांगितलं का अशा चर्चाही आता रंगू लागल्यात। राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। वर्तुळात एकच चर्चा होतीये की शिंदे गटाच्या दराडेंना विजयी करण्यासाठी म्हणून कोल्हेंना उभं केलं गेलं होतं का हा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय। ज्यावेळेला मतमोजणी सुरू होती तब्बल 23.5 तास ही मतमोजणी सुरू होती। अर्थातच काही तासांमध्येच मतमोजणी दरम्यान लीड कोण घेतंय हे लक्षात आलेलं होतं। मात्र त्यानंतर मतमोजणी केंद्रावरची ही दृश्य अतिशय बोलकी ठरली आहेत। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, तुम्ही हाच प्रश्न की जाणीवपूर्वक विवेक कोल्हे यांना भाजपनं उमेदवारी दिली होती का आणि अपक्ष लढण्यास सांगितलं होतं का हा प्रश्न तुम्ही दराडेंना केला होता। दराडेंची त्यावरची काय नेमकी प्रतिक्रिया होती आणि सध्या राजकीय वर्तुळात काय चर्चा होतीये? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर खरं ही जी मतमोजणी आहे ती काल सकाळी सुरुवात झाली होती। जवळपास 24 तासांनी त्याचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे आणि शिंदेच्या शिवसेनेने खरं तर ठाकरेंना धक्का दिलेला आहे। कारण शिंदेचे उमेदवार आहेत किशोर दराडे यांनी ठाकरेंच्या संदीप गुळवे यांचा पराभव केलेला आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर किशोर दराडेंच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केलेला आहे, गुलाल उधळलेला आहे, फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आलेली होती। विशेष म्हणजे या संपूर्ण निवडणुकीच्या काळात आपण जर बघितलं तर कुठेतरी विवेक कोल्हे जे अपक्ष उमेदवार आहेत यांनी किशोर दराडे यांच्यावरती अनेक गंभीर आरोपही केलेले होते। त्यामध्ये बोगस मतदार असेल, पैसे वाटप असेल, असा अनेक आरोप खरं तर त्यांनी केले होते। मात्र हेच विवेक कोल्हे आणि किशोर दराडे मतमोजणी केंद्रामध्ये पहाटेच्या सुमारास अगदी मांडीला मांडी लावून बसले। ते जवळपास तासभर त्यांच्यामध्ये अनेक गप्पा या रंगलेल्या होत्या। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हा चर्चेचा विषय ठरतो आहे। कारण एकमेकांवर एवढे आरोप करणार आहेत आणि ते जर अशा प्रकारे चर्चा करत असतील, शेजारी बसून सर्व चर्चा सुरू असेल तर राजकीय वर्तुळामध्ये नक्कीच हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। आपण याबाबत दोघं उमेदवारांना विचारला असता विवेक कोल्हे यांनी म्हटलेलं आहे की ठीक आहे, माझा पराभव झाला म्हणून काही नाही, मात्र शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात आम्ही सोबत राहू, मी त्यांच्याकडून कामं करून गेला असं त्यांनी म्हटलंय। तर किशोर दराडे यांनी देखील आम्ही कुठली आमचा छुपा पाठिंबा वगैरे मला नव्हताच, मात्र आमच्या राजकीय चर्चा ज्या आहेत की राजकीय आरोप वगैरे हे वेगळे असतात, मात्र काही संबंध हे एकमेकांचे असतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता अनेक चर्चा रंगलेल्या आहेत। या सोबतच आपण जर बघितलं तर अजित पवार गटाचे देखील यामध्ये उमेदवार होते, मात्र त्यांना फक्त 131 एवढीच मतं ही मिळालेली आहेत। त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यामध्येच भाजपची म्हणजे महायुतीचीच खरं तर ही खेळी होती का? कारण भाजपच्या असलेल्या विवेक कोल्हेंना अपक्ष रिंगणात उतरवलं होतं आणि विवेक कोल्हेंचा मोठा फटका जो आहे तो महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना बसलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।